सध्या संपूर्ण महाराष्ट्रात व जगभरात पसरलेल्या मराठी जनांना अभिमान वाटावा अशी बातमी नुकतीच समोर आलेली आहे। केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केलेली आहे। मराठीसह एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। मराठी बरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। आपल्याला आठवत असेलच, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करण्यात येत होती। मोदीजींच्या सरकारच्या या निर्णयानं मराठी भाषा 7 समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने व प्रभावीपणे पोहोचणार आहे। तर मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षापूर्वीची इतिहास असल्याचं सांगितलं जातंय। अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमका काय? तर अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी 4 निकष लावले जातात। संबंधित भाषणाच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावा। अभिजात भाषेचा दर्जा मिळवल्यानं नेमका काय फायदा होतो? अभिजात भाषेसाठी स्कॉलर्ससाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळतात। अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येतं। प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासक केंद्र स्थापन केलं जातं। 2004 मध्ये देशातील तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली। तामिळ नंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला। देशात आतापर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता, त्यात आता आपल्या मराठी भाषेला सुद्धा तो दर्जा मिळाला आहे। मराठी भाषेसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल। तर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। धन्यवाद।